नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण एका अत्यंत सुंदर प्रवासाला निघालो आहोत. मनालीच्या बर्फाच्छादित पर्वतांना निरोप देऊन आम्ही चाललो आहे चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या पालमपूरकडे. हा प्रवास साधारणतः 150 ते 160 किलोमीटरचा आहे आणि कारने जायला आपल्याला 6 ते 7 तास लागतील. आता आम्ही आमची कार एका ठिकाणी थांबवलेली आहे आणि अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण पाहू शकताय. कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून आमच्या गाडीचे जे सारथी ड्रायव्हर आहेत त्यांनी बॅगा पॅक करून वरती ताडपत्री टाकून आम्ही आता पुढच्या दिशेने निघाल्यानंतर तर मित्रांनो रस्त्यात आम्ही ठरलेलो आहोत. एक अतिशय सुंदर असे भगवान शिवाला समर्पित असलेले अत्यंत प्राचीन मंदिर. याचा इतिहास आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मंदिर मानले जात आहे. त्याच ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. हे मंदिर कांगडा जिल्ह्यातील पालमपूरपासून साधारणतः एक 16 किलोमीटर अंतरावर धौलाधार पर्वताच्या कुशीत बसलेला आहे. आपण समोर पाहू शकताय धौलाधार पर्वत. त्याच्याच बाजूला हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1204 म्हणजे 13व्या शतकात मध्ये अहुका आणि मन्युका नावाच्या 2 स्थानिक व्यापारी भावांनी बांधले होते. मंदिराच्या भिंतीवरून संस्कृत शिलालेखावरून याची माहिती मिळाली. वास्तुकला शिल्पकला अतिशय सुंदर असं आहे. भगवान शंकरजीचा आम्ही या ठिकाणी आता दर्शन करतोय. हे मंदिर उत्तर भारतीय नागर शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. संपूर्ण मंदिर दगडात कोरलेले असून त्यावर देवदेवतांचे पौराणिक प्रसंग आणि सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आपण पाहू शकताय ओम नमः शिवाय, हर हर महादेव. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. याचं पौराणिक महत्त्व आणि एक रावणाची कथा आहे. मित्रांनो, रावणाची तपश्चर्या असे मानले जाते की रावणाने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी हिमाचल म्हणजे हिमालयामध्ये कठोर तपश्चर्या केली होती आणि आपले 9 मस्तक अर्पण केले होते. शिवजी प्रसन्न झाल्यावर रावणाने त्यांना लंकेला चालण्याची विनंती केली. आता हेच ते ठिकाण. आता शिवजींनी शिवलिंगाचे रूप धारण केले आणि अट घातली की लंकेत पोहोचेपर्यंत हे शिवलिंग कुठेही जमिनीवर ठेवायचे नाही, अन्यथा तिथे स्थापित होईल. तीच ही जागा. आपण बैजनाथमध्ये आगमन केल्यानंतर प्रवासात जेव्हा हे बैजनाथ मंदिरला याच ठिकाणी आम्ही पोचलो तेव्हा एक अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, भगवान शंकरजीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चामुंडा देवी मंदिर म्हणजे 51 शक्तिपीठांपैकी एक अत्यंत जागृत आणि पवित्र धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर देखील कांगडा जिल्ह्यात पालमपूरपासून साधारणतः एक 18 किलोमीटर आणि धर्मशालापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. मनाली पालमपूर धर्मशाळा या रूटवर प्रवास करताना या मंदिराला नक्कीच आवर्जून भेट द्या. त्याच ठिकाणी आम्ही आता दर्शनासाठी निघालो आहोत. चंडमुंडवत पौराणिक कथेनुसार सतीचे पाय या ठिकाणी पडले होते, ज्यामुळे हे शक्तिपीठ मानले जाते. तसेच दुर्गा सप्तशतीनुसार महाशक्ती चंड आणि मुंड या 2 बलाढ्य राक्षसांचा वध याच ठिकाणी केला होता. या पराक्रमामुळे देवीला चामुंडा हे नाव मिळाले. त्याच ठिकाणी आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी निघालेलो आहोत. रुद्ररूप येथील मुख्य मंदिरात देवी चामुंडाचे अत्यंत भव्य आणि रौद्र रूप पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना भगवान हनुमान आणि कालभैरव यांची मूर्तिरक्षक म्हणून स्थापना केलेली आहे. मंदिराची रचना आणि भौगोलिक सौंदर्य अतिशय सुंदर असं आहे. बाणगंगा नदी. हे मंदिर बाणगंगा नदीच्या अगदी किनारी बसलेले आहे. मंदिराच्या मागून वाहणाऱ्या या नद्याचा खळखळणारा आवाज आणि पांढरी शुभ्र पाणी मनाला शांतता देते. भाविक मंदिरात जाण्यापूर्वी या पवित्र नदीच्या पाण्यात पाय धुतात आणि आम्ही पाय धुवून मातेच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आपण पाहू शकता त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. धौलाधार पर्वताची पार्श्वभूमी अशी आहे. मित्रांनो, मंदिराच्या मागे धौलाधार पर्वताच्या उंच बर्फाच्छादित रांगा स्पष्ट दिसतात. आपण पाहू शकताय येथील हिरवेगार डोंगर आणि नदीचा संगम यामुळे हा परिसर अत्यंत निसर्गरम्य वाटतो. याच ठिकाणी आपण आता चामुंडा देवीचं दर्शन करून पुढील प्रवासासाठी निघणार आहोत.
नंदिकेश्वर धाम मुख्य मंदिराच्या मागच्या एक नैसर्गिक गुहा आहे. या गुहेच्या आत एक प्राचीन शिवलिंग आहे आणि त्या ठिकाणाहून दर्शन केल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत धर्मशालाच्या दिशेने. तर धर्मशाला या ठिकाणी आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आत्ता आलेलो आहोत मित्रांनो. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असा हे ठिकाण धर्मशाला. आजचा मुक्काम आमचा धर्मशाला या ठिकाणी आहे आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर हॉटेलच्या व्ह्यू आमच्या रूममधून धर्मशाला येथे स्टेडियम आपण पाहू शकताय. अतिशय सुंदर असं हे दृश्य. हे पहा, हे धर्मशालाचं स्टेडियम. याच ठिकाणी IPL मॅच आता परवाच्या दिवशी होणार आहे. अतिशय सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण आपण पाहू शकताय आणि नंतर आम्ही धर्मशाला स्टेडियम या ठिकाणी भेट दिलेली आहे. अतिशय सुंदर असं हे दृश्य. तर मित्रांनो, काही वेळामध्ये आम्ही निघणार आहोत धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियम आणि वार मेमोरियल युद्ध स्मारक. ही या भागातील 2 सर्वात महत्त्वाची आणि पर्यटकांचे आवडते आकर्षण आहेत. चामुंडा देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही धर्मशालाच्या दिशेने आल्यानंतर आता काही वेळामध्ये आम्ही स्टेडियम या ठिकाणी जाणार आहोत. हे जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमपैकी एक मानले जाते. समुद्रसपाटीपासून साधारणतः 1457 किलोमीटर असलेले हे स्टेडियम हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन HPCA या ठिकाणचं हे मुख्य मैदान आहे. त्याच ठिकाणी आम्ही आता व्हिजिट देण्यासाठी निघालेलो आहोत. या स्टेडियममध्ये सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मागे दिसणारा हौलादार पर्वत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुरुवातीला हे पर्वत बर्फाने पूर्णपणे झालेला आहोत. आम्ही स्टेडियमच्या मेन गेटजवळ आलेलो आहोत. या ठिकाणी आत्ता आमचं फोटो सेशन झालेलं आहे. अतिशय असं हे सुंदर स्टेडियम. या ठिकाणून आम्ही आता एक वार मेमोरियल या ठिकाणी आम्ही आता पोचतो आहे. क्रिकेट स्टेडियमच्या अगदी जवळ धर्मशालेच्या प्रवेशद्वाराजवळ देवदार आणि उंच झाडांच्या जंगलात हे युद्ध स्मारक अत्यंत शांत आणि निसर्गरम्य ठिकाण वसलेलं आहे. हे स्मारक स्वातंत्र्यानंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये जसे की 1947-48, 1962, 1965, 1971ची युद्ध आणि कारगिल युद्ध या देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हिमाचल प्रदेशातील वीर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधण्यात आलेलं हेच ते ठिकाण आहे. स्मारकाच्या मध्यभागी काळ्या ग्रेनाईट दगडाच्या 3 मोठ्या भिंती आपण समोर पाहू शकताय, ज्याच्यावर शहीद जवानांची नावे सुवर्ण अक्षरात कोरलेली आहेत. येथे भारतीय सैन्यांची जुने रणगाडे आपण आतमध्ये पाहणार आहोत. लढाऊ विमान समोर दिसतं आहे. शस्त्रे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत, ज्यांच्यासोबत आम्ही काही फोटो सेशन देखील केलेलं आहे. स्मारकाच्या परिसरात एक सुंदर कॅफे आणि सुनेवा शॉप हे जिथून तुम्ही आठवण म्हणून काही गोष्टी देखील खरेदी करू शकता. येथील वातावरण हे ठिकाण देशप्रेमाची भावना जागृत करण्यासोबत देवदाराच्या जंगलांमुळे अतिशय शांत आणि निसर्गाचा सुखद अनुभव देणार आहे. मित्रांनो, पालमपूर किंवा चामुंडा देवी मंदिरावर आल्यानंतर आधी वार मेमोरियलला भेट द्या, कारण ते धर्मशालाच्या सुरुवातीलाच आहे. त्यानंतर क्रिकेट स्टेडियमला भेट द्या. आम्ही क्रिकेट स्टेडियमला भेट देऊन आल्यानंतर वार मेमोरियल या ठिकाणी आत्ता आलेलो आहोत. हे वार मेमोरियल सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत उघडे असते. दोन्ही ठिकाणी फिरण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तासाचा आपल्याला कालावधी लागतो. क्रिकेट स्टेडियममध्ये रंगीबेरंगी खुर्च्या व हिरवे मैदान हे आपण पाहू शकतो, परंतु त्या ठिकाणी IPL मॅच असल्यामुळे आम्हाला ते पाहण्यासाठी मिळालेलं नाही. असं हे आमचं ही रोड ट्रिप या ठिकाणी आपण पाहू शकता. हे अतिशय सुंदर असं हे स्टेट वार मेमोरियल आपण आमच्या या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.